फोटो सो क्यूट. कणिकच गेलं. हाय गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी खूप दिवसानंतर व्लॉग करते कारण की मी आता फिरायला आली आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात झाडं वगैरे. आम्ही आता आलो आहोत सगुना बागेत. जस्ट आलो आहोत. ॲज युजल आम्ही लोक पहिला नाश्ता करायला चाललो आहे. माझ्या काकाने चाय घेतली आहे स्वतःसाठी आणि स्वतःच्या बायकोसाठी. मला विचारलं पाहिजे का, पण मला दिलीच नाही. तुला विचारलं नाही मी. मला विचारलं पण मला दिलीस. भरपूर खोटं बोलते. पण याच्यावरती विश्वास ठेवू नका. दिलीस कुठे आहे बोल. दिलीस कुठे आहे दिलीस का दिलीस. तू तिकडे बसली आहेस बोलतेस तर मी कसं डिस्टर्ब करू तुला. नंतर बोलशील की माझ्या व्हिडिओ मध्ये कशाला येतात. असेच करतात बघा. जाऊ दे. इथून एंट्री आहे अँड देन इथे खायची प्लेस आहे. आली माझी चहा. ओ माय गॉड, थँक्यू. हा मग आता आम्ही चहा पितोय आणि नंतर आम्ही नाश्ता करू. आम्ही अराउंड 8:30ला आलेलो. आता 9 वाजलेत. दिसत असेल तुम्हाला. समथिंग 9:15 वगैरेला ब्रेकफास्ट स्टार्ट होतो. मग ते झालं की मग ही पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायची. एक्सप्लोअर केली प्रॉपर्टी की मग लंच झालं की त्याच्यानंतर ती लोक आपल्याला थोडं वॉटर ॲक्टिव्हिटीज करवतात आणि खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे आणि खूप सुंदर पण आहे. जर असं वन डे गेट अवे पाहिजे असेल तरी येऊ शकतात आणि राहायला पण येऊ शकतात. आमच्यासाठी तर रूम अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही वन डे रिटर्न जाऊ. बट मोस्टली आम्ही ट्राय करू बघायला की रूम आहेत की नाही. तर लेट्स सी. आम्ही नाश्ता करायला आलो गाईज. मी पावभाजी खाते आणि मावशी काय खाते. पोहे आणि पावभाजी मिक्स. काका पण मिक्स. मी ओनली पावभाजी बिकॉज आय लव्ह पावभाजी. हा पूर्ण ॲक्टिव्हिटी चार्ट आहे. ह्या ॲक्टिव्हिटीज पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असतात. हे पूर्ण ती लोक आपल्याला करवतात 9 to 5 मध्ये सगळं. आणि ह्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या आपल्याला एक्स्ट्रा पे करून कराव्या लागतात. पे करून पण ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो आणि एवढे जास्त असे पैसे नाहीत. म्हणजे हार्डली 50, 100, 200 एवढेच पैसे आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे ते आपण करू शकतो आणि जे नाही करायचं आहे ते नाही करायचं. असं आहे. मॅक्स टू मॅक्स 200 आहे आणि एक आहे झिपलाईन पण आहे. तर झिपलाईन आहे गेस फक्त 300ची आहे. बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज खूप रिजनेबल आहेत. एकदा ट्राय तर करूच शकतो आणि खूप मोठा एरिया आहे. खूप मोठा. हे लोक बघितल्यानंतर आपल्याकडे स्नेक सुद्धा आहे. जर तुम्हाला स्नेकला टच करायचं असेल तर टच करू शकता. या हातामध्ये पकडायची इच्छा असेल तर स्नेक तुम्ही हातामध्ये पकडू शकता. फोटो काढ ना. हँड वॉश करणं स्ट्रेट राहा उभ्या तुम्ही. गाईज आम्ही आता इग्वानाला हातात घेतलं. एक मेल एक फीमेल आणि मी लेजिट त्याला माझ्या डोक्यावर पण बसवलेलं. ताईनी पण. हाय नव्हतं करायचं तुला. मला नव्हतं झालं आता. त्यांनी माझ्या डोक्यावर बसवलेलं त्याला. तो एवढा हेवी होता बट नाईस एक्सपिरियन्स.
असं पकडलेलं मी हातात. इथे थांबा तुम्ही बाबू ते त्या बघ, साईडला. निशाद बाजूला हो. कृपया लक्ष द्या, जेव्हा मी यामध्ये फ्रेम बाहेर काढेल त्यावेळेस जर तुमच्या आजूबाजूला आली तर कृपया करून हात वारे असे करू नका, कारण की जी मधमाशी असते ती आपल्या स्मेलवरती अट्रॅक्ट होते. जे काही डोक्याला ऑइल लावता, परफ्यूम वगैरे मारता, आपल्या बॉडी स्प्रे वगैरे, त्या स्मेलवरती अट्रॅक्ट होतात. घाबरू नका कोणी. आपला स्मेल कोणी घाबरू नका. तिथे बघ ते काय येत नाही एवढी. फोटो काढायचा का असतो? मी फक्त लाकडावर पकडलं, एक जरी मधमाशीला प्रेस केलं ना तर सर्व अटॅक करतील माझ्यावर. काय सुंदर जागा आहे. आता आम्ही तिथून आलो आणि आता आम्ही जात आहोत दुसऱ्या ठिकाणी. आणि इथून साईडला सगळे पॉन्ड्स आहेत आणि ह्या ज्या पण नद्या आहेत ना त्या आर्टिफिशियल आहेत, म्हणजे ओरिजिनल नाही आहेत. ह्या त्यांनी आर्टिफिशियल बनवल्या आहेत आणि ह्यात फिश पण आहेत. आणि तिकडे त्यांचे घरं पण आहेत, काइंड ऑफ नद्यांच्या मध्ये, पॉन्ड हाऊस टाईप. एवढे कसे आहेत बघ तुम्ही. नाही ते देत आहे. ते झाल्यानंतर माझा जास्त आवडलाय बघ, माझा जास्त आवडला. क्यूट. क्यूटीज. हे जे आहे ना, हा वाला, हा तो हेजॉग आहे. हे तुम्हाला दिसणार नाही, ते असं कॅमोफ्लॅज टाईप झाले. बट हे वाले जे आहेत ना ते कोकोनटच्या बाजूला आहेत. अँड देन इथे हे आहेत टेगू, रेप्टाईल आहेत ह्या टेगू. ठीक आहे, याचं नाव आहे अल्बाइनो बॉल पायथन, कारण की हे आफ्रिकामध्ये घरामध्ये पेट केले जातात, त्यामध्ये हे आफ्रिकेमध्ये पाळले जातात. आणि हा जो स्नेक आहे हा चालायला खूप स्लो असतो, पण या स्नेकचा जो अटॅक असतो ना हा फक्त 4-5 सेकंदाचा अटॅक असतो, एवढा फास्ट अटॅक करतो. एक हात लेके पुढे घ्यायचा. आता आम्ही ब्रेक घेतलाय. जस्ट आम्ही साप बघितला, साप आणि इग्वाना याच्या आधी घेतलेला ना आपण. हां, आता आम्ही साप बघितले 2, एक व्हाईट होता आणि एक ब्लॅक होता. अजगर होते, त्यांची अजगरची कॅटेगरी कुठली तरी, आणि त्यांनी आमच्या हातात दिलेले. पण ते असे एकदम सॉफ्ट होते, एकदम शायनी होते. त्यांनी जस्ट आय गेस 10 डेज झालेले, स्किन टाकलेली त्याची. सो तो खूप जास्त शायनी आणि खूप जास्त स्लिपरी होता. एक फर्स्टवाला, सेकंडवाला वॉज ओके, बट भीती वाटत होती, बट तरी पण मज्जा आली. आता आम्ही थांबलो आहे. आमची ऑलमोस्ट 30 to 40% आयटिनरी कंप्लीट झाली आहे. देन 1 वाजता वगैरे जेवण, मग नंतर मग बाकीचे वॉटर ॲक्टिव्हिटीज. व्यवस्था पण खूप मस्त केली आहे, खूप मस्त. आता आम्ही सध्या ज्यूस पितो आहे. पिया लिहितो माझ्यासाठी. हा ऑरेंज ज्यूस आहे ना. सगळं जे काही खातो पितो आहे ते इथे ही लोक पिकवतात आणि तेच इथे विकतात. सगळं ऑर्गॅनिक आहे, सगळं. मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवते. सी, आता इथे सध्या आम्हाला ज्यूस अँड ड्रिंक्स देण्यासाठी हॉल्ट केला आहे. स्विंग आहे इथे आणि इथे पॉन्ड आहे. आता आम्ही कमळ बघायला जातोय. तुम्ही बघा काय सुंदर 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 जागा आहे. माय गॉड, सी, हे सगळे कमळ आहेत.
या सर्वांनी छोटंसं आपलं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे. तर या लोटस पॉन्डमध्ये आपलं आहे. तर लोटस आणि वॉटरलिलीमध्ये तुम्ही डिफरन्स बोलीच राहते बघा. लोटसची लागणारच नाही पाणी थांबणार. की इम्पॉर्टंट माहिती दिली. मगाशी मी बोलली की ते व्हाईट कलरचे होते ते लोटस होते अँड देन सॉरी पिंक कलरचे होते ते लोटस होते, बट ते लोटस नव्हते तर ते लिलीज होत्या. वॉटर लिलीज बोलतात त्यांना. जनरली आपल्याला जे मंदिर वगैरेमध्ये असतात ना लोटस म्हणून देतात त्या लिलीज असतात ह्या वॉटर लिलीज, बिकॉज त्या जास्त राहतात. आणि लोटस ते बोलले की फक्त 1 डे राहतं और मॅक्स टू मॅक्स 2 डेज राहतात, म्हणून ते जास्त ही लोक म्हणजे विकत नाहीत मंदिरा वगैरेमध्ये. आणि हे जर तुम्हाला आता इथे दिसत असेल जे वर आहेत, मी व्हिडिओ अटॅच करेल इथे, तर ते जे आहेत ते व्हाईट कलरचे लोटस आहेत. आणि जनरली लोटस एवढ्याच वर असतात, पाण्यापासून 2 ते 2.5 फूट उंच असतात. पण लिलीज ज्या असतात ना वॉटर लिलीज त्या पाण्यावर फ्लोट करतात, त्या लिलीज असतात. बट आपण मिसगाईड होऊन आपण त्यांना लोटस समजतो, तर ते मला आज समजलं आहे. आम्ही मघाशी ऑस्ट्रिच बघितला. ऑस्ट्रिचसोबत आम्ही फोटो काढला, व्हिडिओ नाही काढला. आता आम्ही इमूकडे आलो आहोत. इमूकडे सी तुम्हाला पिकॉक सारखा आहे पण तो पिकॉक नसून नेशनल लेवल में खेल चुका है. वी हॅव चेंज. आता आम्ही जातो आहे नदीवर. तिथे थोड्या ॲक्टिव्हिटीज आहेत नदीवर, म्हणून त्यासाठी चेंज केलं आहे. ते झालं की मग आम्ही जेवू. आधी नाही जेवलो, नंतर जेवू. आता जातो आहे नदीवर. थोडंसं ऊन आहे ना, म्हणून म्हटलं आत्ता जातो नदीवर, नंतर मग येऊन जेवून मग दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करू. जसं की झिपलाईन आहे, सायकलिंग आहे, रोप सायकलिंग. ती झिपलाईन बोलली आणि तिथून कोणतरी झिपलाईन करत येतं आहे. एनिवेज काय बोलत होती? हा झिपलाईन आहे, रोप सायकलिंग आहे, कायाकिंग आहे. मला मोस्टली कायाकिंग करायचं आहे, बट लेट्स सी. मग म्हटलं आत्ता नदीवर जातो, मग जेवून थोडं सावळी पडली की तेव्हा आम्ही जाऊ कायाकिंग करायला. व्हिडिओ आहे. गाईज माझी मावशी बफेलो राईड करायला चालली असती. ही मावशी आणि तो बफेलो तिथे आहे. अँड देन ती लोक असं राईड करवतात. तुला करायचं ना नाही. एका बफेलोवरती दुसरा बफेलो बसलेला आहे, छोटा बफेलो. मी असं काहीच बोललो नाही. आम्ही पाण्यामधून आलो, आता आम्ही जेवतोय. तुम्ही काय खाताय? दाखवच आहे. मी ही भाजी नाही घेतली बटाट्याची, आणि मला भात पण नाही दिसला. नंतर दे. ओके जाऊ दे. माझं जेवण काय बोलतंय, जेवून भेटू. बाय. आम्ही जेवून चेंज वगैरे करून परत आलो आहोत. सगळे झोपायच्या परिस्थितीत आहेत. ॲटलिस्ट मी आणि माझी मावशी तरी खूप जास्त झोप आली आम्हाला, कारण की आम्ही एवढं खाल्लंय आणि आम्ही आमरस पण पियालोय. चला घरी. तर मग आता आमचा प्लॅन आता आम्ही इकडे स्टॉप करतात. आम्ही घरी चाललो उबेर करून. आम्हाला गाडीत झोपायचं. लक्ष नका देऊ, इग्नोर करा. ओके, इग्नोर का करायचं? झोप आली बोलली ना. कमेंट्स मध्ये तुम्ही टाका तुला झोप का आली. कारण की मी खूप खाल्लं. काहीच नव्हतं. 2 काकड्या खाल्ल्यात, 1 चपाती खाल्ली आहे, सगळं सांगतो मी तुम्हाला. आणि 2दा आमरस घेतलाय, लक्षात ठेवा.
अभी डाल अभी एनिवेज आता आम्ही थांबलो ॲक्टिव्हिटीज वगैरे करायला. ती चालवते. ते सॅगवे आहे, ते क्लाइम्बिंग आहे आणि बघू अजून काय करायचं आहे की नाही. मला तरी आता सध्या काय करायची इच्छा आणि शक्ती राहिलेली नाही आहे. बट लेट्स सी. हे दोघं करणार आहेत असं बोलतात तर आहेत, बट गॉड नोज. काकानी झिपलाईन केली, मी नाही केली. मी आधी मालवणमध्ये केली आहे ना, म्हणून मी नाही केली. आता इथे मला परत खाली एवढं वर आलेली परत खाली उतरावं लागतंय. जाऊ दे. एनिवेज त्याचं फर्स्ट टाईम होतं तर त्यांनी केलं. आम्ही बघू काय करायचं आहे. ॲज सच तरी मला वाटत नाही काय करेल, बिकॉज मी झोपेते आणि ते असं थोडंच डिस्टन्स जास्त नाही आहे. मी हे पण कायाकिंग पण नाही केली बिकॉज ते खूप छोटं डिस्टन्स होतं आणि फक्त एकच राऊंड मिळत होता, म्हणून मी कायाकिंग पण नाही केली. लगेच तो राऊंड संपत होता, मग ते काय अर्थच नाही आहे. मग म्हटलं आता नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा मालवणला जाऊ तेव्हा मी कायाकिंग करेल, कारण की तिथे प्रॉपर फॉर एन आवर ऑर 2 आपण करू शकतो आणि ते प्रॉपर मॅनग्रोव्हजमधून जाऊ शकतो. म्हणून मग मी तिथेच करेल माझा फर्स्ट टाईम, इथे नाही. आम्ही बैलगाडीत बसलो आहे. जरा हलतं आहे हे बघा. थोडी व्हिडिओ हलते बट समजून घ्या. हाय गाईज. ऊन आहे थोडं, म्हणून मग मी स्कार्फ जरा असा घेतला. सकाळपासून ऊन लागलेत ना मॅडमला, आता ऊन लागायला लागलंय. ते पण 4:30 वाजता. असू दे, इग्नोर करा. इग्नोर प्लीज इग्नोर. आवाज आहे ना माझा, माझी आवाज माझा जो आवाज आहे ना तो सोडून तुम्ही इतर लोकांचे आवाज जरा इग्नोरच केले तर बरं आहे, समजलं. बट आता आम्ही जातो आहे बोटिंग करायला अँड होपफुली तिथे जर फिशिंग असेल तर मग ते पण करू. मी तर आयुष्यात माझ्या कधी फिशिंग केलं नाही आहे, बट लेट्स सी इफ मिळालं तर. गिनी पिग तो ब्लॅक बर्ड्स फीडिंग केली दिस टाइम. तर असे 4-4, 5-5 जण येऊन बसलेले हातावर एकदम एकत्र. भारी. सी मी हे मगाशी दाखवलेलं ना तुम्हाला, हे कमळ नाही आहेत, हे लिलीज आहेत, वॉटर लिली. समजा. कोणी नेक्स्ट टाइम गंडवलं तर बोला, मेरे को मालूम है ऐसा. माझा ब्लॉग दाखवा त्यांना. साहिली बिचाऱ्यांनी शोध लावला. शोध नाही लावल्या, बट मी सांगितलं. तर आता आम्ही हे झालं आमचं बर्ड फीडिंग. आता आम्ही जातोय फिशिंगसाठी. फिशिंग करायला जाऊया गाईज. हिअर वी गो. स्टिक ठेवा ना पाण्यावर, तरंगू द्या ती. फिश कसा समजेल तुम्हाला लागतो. व्हाट डू वी थिंक, आज आएगा या नहीं आएगा. सायली असं फालतूपणा करू नको, ते डुबव. अजून तरी आलेला नाही आहे मासा. कम ब्रो कम. ये रे बाबा. कणिकच गेलं. कणिकच गेलं.
वी आर डन विथ फिशिंग गाईज. मी पर्सनली 2 फिश पकडले आणि माझ्या मावशीने 1 फिश तो पण पकडला. फर्स्ट फिश मी पकडला. फिश सगळे तोतला सेट आहे, तोतला. मैं भी तोतला, तू भी तोतला. मेरे पत्त्यातलाच दे पत्ता. आणि काकाने पण 1 फिश पकडला. तो पण मोठावाला, ठीक मोठावाला आहे, सांग, मोठावाला. तुमच्या एवढं नाही बघलं. बट मी माझा- 2 पकडले. 2 पकडून पण माझावाला मोठा होता. प्लीज. सायली पकडले सायली. एवढे मस्त भारी वाटलं ना. आणि हा. मी का फिशिंग केलं असं मला काय लोक बोलले इकडेच. नंतर कमेंटमध्ये बोलायला नको की मी नॉनव्हेज नाही खात तरी पण फिशिंग का केलं. तर मी त्यांना विचारलेलं तर दे सेड की जेव्हा आपण ते फिशिंग करतो ना, पहिली गोष्ट तर ते आपण काढून नाही घेत, ते परत पॉन्डमध्ये ती लोक ते सेम स्वतःहून टाकलं का फिश ते सांग. टाकतात. ती स्वतःहून टाकली. सेकंडली जे आपण फिश ते टाकतो ना नीडल त्यांच्या माउथमध्ये, तर जेव्हा आपण ते पॉन्डमध्ये टाकतो तर ते 1 वीकमध्ये हील होऊन जातात स्वतःहून. हा, हे कोणी असं सांगितलं असतं. ते पण तर सांग. मी त्यांना विचारलं ते हम्म. करण्याच्या आधी की लावा. तुम्ही ते लावतात तर मग त्यांना लागत वगैरे नाही का, तर ते असं बोलले. मग त्याच्यानंतर आम्ही केलं. समजलं. संमत आहे ना? आमचा जायचा टायमिंग झाला आहे, म्हणजे खरं तर 5चा होता बट आता ऑलमोस्ट 6च वाजलेत. मग आता आम्ही लगेच हाय टी करून निघू थोड्याच वेळात. ती दिस क्यूटी बेला इकडे बघ. नाही इकडे बघ. ओय बघत नाही. तुझं नाव काय आहे? बेला हा बेला. इथे बघ ना. ओय तिकडे बस. नाही, ती सध्या बिझी आहे. तिकडे बघ. ती सकाळपासून झोपली आहे आणि आता ती जागी झाली आहे 6 वाजता. सगळे गेल्यावर, ऊन गेल्यावर आता ती एकदम सगळीकडे फिरते, बघते वगैरे. मग आजपासून ती पूर्ण झोपून. वी आर डन फॉर द डे गाईज. आता आम्ही आमच्या ऑटोची वाट बघतोय. मग ती आली की ती आम्हाला इथून बाहेर काढतील स्टेशनपर्यंत. मग नंतर आम्ही बघू काय करायचं आहे. We are rich people ना. पण आता झालं आमचं. आता आम्ही असं स्विंगवर बसलोय, झोका घे भारी.